पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे डेझर्शन, म्हणजे त्याग करणे. म्हणजे काय, तर पती किंवा पत्नी यापैकी एकानं जर जोडीदाराचा 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष विनाकारणच त्याग केलेला आहे, म्हणजे सोडून निघून गेलेला आहे, किंवा पत्नी नांदायलाच तयार नसेल, जोडीदाराला त्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल करता येतो. डेझर्शनचे एकूण 2 प्रकार असतात. त्यातलं पहिलं म्हणजे ऍक्च्युअल डेझर्शन, ज्यामध्ये जोडीदार जो असतो तो फिजिकली आपल्या पतीला किंवा पत्नीला सोडून देतो. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह डेझर्शन, म्हणजे आपल्या ज्या कॉन्ज्युगल ड्युटीज आहेत, म्हणजे वैवाहिक कर्तव्य जी आहेत ती परफॉर्म न करणं, म्हणजे मुलांचा सांभाळ न करणं, सतत तिरस्कार करणं, अपमानास्पद वागणूक देणं. पत्नी जर जॉब करते, दुसऱ्या कुठल्या तरी गावी राहते आणि नवऱ्यापासून वेगळी राहते, पण तिची मॅरिटल ऑब्लिगेशन्स जी आहेत ती परफॉर्म करते, तर डेझर्शनच्या ग्राउंडवरती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येत नाही.